अन्न व औषध प्रशासनातर्फे 3,27,000 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त। महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, खर्रा, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी इत्यादी अन्न पदार्थांच्या निर्मिती, साठा, विक्री, वितरण, वाहतूक यावर बंदी घातलेली असून 12 जुलै 2024च्या अधिसूचनेनुसार सन 2024 ते 25 मध्ये देखील उपरोक्त प्रतिबंध ठेवलेला आहे। जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी अधिसूचनेतील नमूद तरतुदींची कडक अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात येत असून 3,27,285 रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे। अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी GT सातकर यांनी 22 ऑगस्ट रोजी हाजी अनवर रज्जाक राहणार गडचांदूर येथे तपासणी केली असता होला, हुक्का, शिशा, तंबाखू इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा विक्रीकरिता साठविल्याचे आढळून आले। सदर अन्न पदार्थांचे अनौपचारिक नमुने विश्लेषणास्तव घेऊन उर्वरित प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा एकूण किंमत 3,27,285 रुपये प्रतिबंधित करून ताब्यात घेतला आहे। सदर घटनेबाबत गडचांदूर पोलीस स्टेशन येथे FIR नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।